सोलर ओपन करा, त्याच्यानंतर ॲडमिशनमध्ये जा, लर्नर मॅनेजमेंटमध्ये जा, त्यामध्ये लिस्ट ओपन करता येईल. त्यामध्ये कोर्स निवड आपला MSCIT, मग सिलेक्ट बॅच घ्यायची सध्याची मे 2024, सबमिट करा. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची फी झालेली आहे तो का इथं पेमेंट मोड अँड स्टेटसवरती क्लिक करा. तर त्यांची फी आलेली आहे त्यांची लिस्टवरती तुम्हाला दिसेल. तर इथं 10 विद्यार्थ्यांना आपण कन्फर्म केलं आहे. फी आली म्हणजे काय, कन्फर्म केलेलं आहे. तुम्ही ज्यांना कन्फर्म केलेलं आहे त्यांचा आपल्याला फ्युचर वेदला अप्लाय करता येईल. त्यातलं मी हे आत्ताच केलं आहे, बानगर ओम राऊत. त्याच्यानंतर मी दुसरं करतो, भगत जय गजाननला करतो. तर इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केलं, नवीन विंडो ओपन झाली. इथं तुम्ही याचा न्यू कोर्सवर जायचं. न्यू कोर्सवर गेल्यावरती इथं सिलेक्ट कोर्स करायचा. इथं याचं फ्युचर वेद FU लिहिलं की येतं. इथे बॅच घ्यायची 2024ची. मोड घ्यायचा रेग्युलर, फी विदाऊट फी 12 मंथ घ्यायचं. मीडियम मराठी किंवा इंग्लिश काय असेल ते घ्या आणि इथं सबमिट करा. सबमिट केलं, हे काम संपलेलं आहे. अप्लाय झालं. दुसरा विद्यार्थी, हा झाला विद्यार्थी, त्याच्यानंतर दुसरा विद्यार्थी बोडके, त्याच्याबरोबर अप्लाय करूया. असं सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही अप्लाय करायचं आणि ज्या ज्या मुलाचं झालं आहे त्यांच्या फ्युचरवर घ्यायला तुम्ही सुरुवात करू शकता. तिची लिंक मी ॲपमध्ये द्यायचा प्रयत्न करतो. परीक्षा कशी द्यायची ते पण मी दाखवतो. म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्याला ही लिंक घरी पण देता येऊ शकते. मराठी इंग्लिश कोणतेही निवडा, कारण परीक्षा देताना पण विषय निवडता येतो. असं काही नाही की आता निवडलं म्हणजे तो विषय शेवटपर्यंत राहणार. ते बघा, हे पण अप्लाय झालं. क्लोज. आता प्रश्न आला कोणाचा की ज्यांची फीज आपण कन्फर्म नाही केली. पहिल्यांदा कन्फर्म करून घ्या. कन्फर्म करून घ्या आणि मग तुम्हाला त्यांच्या परीक्षा घेता येतील. सगळ्यांना कंपल्सरी नाही आहे, पण सगळ्यांच्या तुम्ही परीक्षा घ्या. सगळ्यांना ID पासवर्ड द्या. विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू द्या. काल लेक्चरमध्ये जे काही समजून सांगितलं याचा लाभ सगळ्यांना मिळाला पाहिजे. जरी आता काही मॅच्युअर लोक असतील त्यांना तुम्ही पण चेक करा ना, काय बिघडतं तुला, म्हणजे हवं असेल तर चेक करा. आणि आपण एखादा दिवसच या गोष्टीसाठी देऊ शकतो. शक्यतो क्लासमध्ये या टेस्ट त्यांना देऊ नका, कारण क्लासमध्ये आपण त्यांना वेगळं काहीतरी काम करायला वेळ देऊ. इतर काही गोष्टीला प्रॅक्टिस करता येईल आणि मग ही परीक्षा त्यांना घरी बसून त्यांच्या मोबाईलवरती देता येऊ शकेल. या गाईडमध्ये मी लिंक टाकलेली आहे फ्युचर वेजची. ID पासवर्ड कोणता वापरायचा आहे, जो ID पासवर्ड आपण MSCIT देणार आहोत तोच ID पासवर्ड पण वापरणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला मी मोबाईलवरती ओपन करून दाखवतो. हे मोबाईलवरती आपण लिंक ओपन केलेली आहे. मोबाईल तुम्हाला असं दिसेल. यावरती लिंक आपण टाकली. हे विद्यार्थ्यांना शिकवायला लागेल तुम्हाला आणि लॉग इन केलं. विद्यार्थ्यांना असा एक डॅशबोर्ड दिसेल आणि विद्यार्थ्यांना निवांत हे क्वेश्चन सोडवता येतील. काल आपण जितकं डिस्कस केलं ते तर एक एक प्रश्नावरती क्लिक करायचा, निवांत बसून त्यांनी मोबाईलवरती सोडवायचं आहे. मोबाईलवरती त्यांना क्वेश्चन सोडवता येणार आहेत. घरी बसून सोडवलं तरी चालणार हे त्यांना सांगा. इथं लँग्वेज निवडा, मराठी का इंग्लिश हे त्यांना सांगा. निवडली, याच्यावरती टिक मार्क करा आणि आय एम रेडी टू बिगिन यावरती क्लिक केलं की विद्यार्थ्याचा पेपर सुरू होतो. प्रश्न वाचायचा आणि उत्तर त्याला द्यायचं. त्या खाली प्रश्न दिले बघा. या पद्धतीने मोबाईलवरती त्यांनी आन्सर द्यावं अशी अपेक्षा आहे. इथं मी क्लोज करतो. ह्याचा चान्स वाया जाणार नाही आहे. तर याच्यावरती तुम्ही कसं काम करताय मला ते कळवा.